हॅलो हॅलो रंगदेवता आणि जमलेल्या माझ्या सर्व मायभाव भजनरसी जनांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊन वैकुंठातील परमात्मा प्रवेशाच्या कृपेने सकाळ सकाळच्या आशीर्वादाने आणि परशुरामाच्या ह्या पावन भूमीमध्ये आज मुक्काम शिव टेकडी जोगेश्वरी या ठिकाणी रतनमाया वेलफेअर सोसायटी रतनमाया कंपाऊंड यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सत्याची महापूजा आयोजित करून भगवंताची आणि जमलेल्या मायभाव भजनाची सेवकाला सूचना दिले त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश अमरेशकर यांच्या मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आहेत आमचे परममित्र दत्ताराम कुलकर्णीकर, सचिव आहेत श्री संतोष नर, उपसचिव आहेत संतोष पांचाळ, खजिनदार आहेत अजय रिंजड, त्याचप्रमाणे उपखजिनदार आहेत रामदास कुलकर्णीकर, त्याचप्रमाणे ईश्वर तपासणे आमचे परममित्र संतोष नाचनेकर, त्याचप्रमाणे सल्लागार रवींद्र गुरव, सदस्य आहेत आमचे परममित्र राजू रिंजड आणि सदस्य दुसरे आहेत सदानंद रिंजड व गौरव राणे यांचे सर्वांच्या मनपूर्वक आभार मानतो। जमलेल्या मायभाव भजनाची करणे नतमस्तक होतो आहे। सिंधुदुर्ग माझा जिल्हा, मालवण माझा जिल्हा, देवघर माझा तालुका, कृष्णेश्वर गावाचा माझ्याकडे जात माझी होडी, चार घराची गाडी वाड्याची वाडी, ओ घोडे माझे गाव, सर्वांच्या जनतेचा नतमस्तक होतो आहे आणि भगवंताच्या सेवेला सुरुवात होते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माऊली थोडा मॉनिटर लावा द्या थोडा। हॅलो त्याचप्रमाणे आमचे परममित्र आमचे स्नेही आहेत ह्या ठिकाणी मनोहर पुजारी, त्याचप्रमाणे आमचे परममित्र पप्पा जोदव, आदित्य पांचा, आमचे परममित्र दिनेश तेलंग, सूरजबाई या ठिकाणी आलेले आहेत, तसेच योगेश सुर्वे ह्या जोगेश्वरीतले प्रसिद्ध आमचे बुवा सतीश सावंत बुवा, नंदकिशोर कांदे, सुनील कदम बुवा, रवींद्र यशवलकर आणि देवेंद्र यशवलकर, त्याचप्रमाणे दळवी बुवा आणि आमचे परममित्र तामानकर बुवा यांचे सर्वांच्या मनपूर्वक आभार मानतोय आणि भगवंताच्या सेवेला सुरुवात करतो। धन्यवाद। गेल्या वर्षी थोडा बुवा काय झाला, गेल्या वर्षी कार्यक्रम होता पण ते पोलीस इले आणि अर्धवट कार्यक्रम होलो, म्हणजे हो अर्धवट कार्यक्रम यंदा पुरो करून बोलावलेला, काही समजली ना 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 हा या या हॅलो हॅलो
शुक्लं वर्धनं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं सर्वविघ्नोपशान्ति सद्गुरु स्वामी समर्थ सत्यनारायण छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महासाहेबांची धाम हॅलो थोडं इको द्या थोडं हॅलो धन्यवाद आ म्हणजे आत्मा ही माझ्या शोर भगवंत निर्माण केली माता एका वेलंटीचा फरक आहे नाही का जिच्या उदरातून जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये आपला अस्थ होणार ती माती ह्या दोन गोष्टींचा सन्मान केला पाहिजे मी आज गेले 10 वर्ष भजनामध्ये एकच सांगत आलोय सुरुवातीला गेल्या वर्षी पण सांगितलं होतं या ठिकाणी कुवारी मुली बसल्यात मुलीने पहिलं सांगू इच्छितो कारण समाजामध्ये सध्या मुलींना सांगण्याची गरज आहे मुलीनो समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर कितीही लावू नका मताचा मी नाही समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर कितीही लावू नका या मताचा मी नाही तुम्हाला घरामध्ये स्वयंपाक किती येतो हे मी विचारणार नाही शाळेमध्ये जाऊन तुम्ही शाळा किती शिकता अजिबात विचारणार नाही शेतामध्ये जाऊन तुम्ही काम किती करता हे विचारणार नाही भले केसाळलेलो आहे पण अजून पिसाळलेलो नाही एक काम करा समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मात्र वागू नका 7 जन्माची नाही तुमची तरलीत म्हणून समजा कारण मुलीनो हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय एक 2 ते 2.5 वर्षापूर्वी वसई गावामध्ये श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे 36 तुकडे करण्यात आले होते मलाही एक मुलगी आहे हो असं काय ऐकलं की अंगावर काटा उभा राहतो पण सध्या बघा या ठिकाणी बुवा महिला वर्गांची खूप मोठी उपस्थिती आहे एकदा महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या टाळ्या बिंदास वाजवा टाळ्यांना जीएसटी नाही ह्या टाळ्या वाजवल्याच पाहिजे कारण सध्या या ठिकाणी बुवा बघा जवळजवळ 50% महिलांना आरक्षण आपल्या डोळ्यासमोर दिसता हे सगळे लाडके बहिणी होत
50% बंद झालं. नाही होणार सगळा नाही होणार हो. मग तुमच्या तोंडात साखर पडून लाडक्यो बहिणी त्याच्यानंतर लाडको भाव काका मेलो कॅस वाढवून वाढवून पण सगळं बघा सध्या महिलांसाठीच आहे. बसमध्ये गेलात 50% महिलांसाठी आरक्षण. सरकार दरबारी गेलात महिलांसाठी आरक्षण. आम्ही मेलाव ना पुरुष आमका काय 7 वाजले की बुवा टीव्हीवरती पण महिलांसाठी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सगळं महिलांसाठी. सिरियल सगळं महिलांसाठी. ऍड महिलांसाठी. शॅम्पू महिलांसाठी. साबण महिलांसाठी. फेअर अँड लवली महिलांसाठी. पुरुषांका काय या खा एकच ऍड आहे पुरुषांका. एवढ्या 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पुरुषांका एकच ऍड आहे. सगळ्या महिला वर्गांसाठी. पुरुषांका काय एकच ऍड आहे. इजगाड लगाव खुजले भगाव. इजगाड लगाव. बरं मोठ्या देवळात गेला तरी तसंच. आता मोठा सिद्धिविनायकला तुम्ही शिर्डीला साईबाबांच्या मंदिरात जा तिथे पण महिलांच्याच नावाचं असतं. पूजा अर्चना आरती साधना. आमका पुरुषांका काय सचिन पुरुषांका काय याकच घंटा कोणी पण येवाने वाजवा नाही जो लाजत की त्या नाही वाईट काय नाही बोलणार पण आज खरोखर बुवा भारी वाटतं त्याच्यात. मी आयुष्यात बुवा एवढ्या वर्ष तुमका आज सदरो घालताना बघितलंय. नाद पण आई लोक राजा 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 मी म्हटलं काय तो मधवालोय लोकी काय पण गोड माणूस. जर कोकणात मधला सगळ्यात गोड आणि गोड स्वभावाचा जर कोण बुवा असेल तर तो माझा प्रकाश पारकर बुवा. माझ्या बुवांसाठी स्वतः हा नाही बारपर्यंत आपण नाही तर हो अर्थव्यवस्था तेच सांभाळतात ना हो. असाच झाला आता बारवाना त्या दिवशी आमच्या बाजूला सगळं एक बार मध्ये घेणारो एक सिगारेट पिणारो आणि गुटखा खाणारो असं मिळलो त्यांना. मिळलो दारू पिणारा वर्षभर दारू पियत पुरात एवढी त्या दारू दिला नाही एका रूम मध्ये बंद केला. सिगारेट म्हणजे गुटखा खाणाऱ्या वर्षभर गुटखा मिळत एवढा गुटखा दिला नाही एका खोलीत बंद केला. सिगारेट पिणाऱ्या एक वर्षभर सिगारेट पुरात एवढी त्या सिगारेट एका रूम मध्ये बंद केला. आणि 1 वर्षाने यमिलो म्हणता बघू यांची परिस्थिती काय झाली आहे ती. म्हणून पहिला दार उघडला तर दारू पिणाऱ्याचा दार उघडला रूमचा. हो त्याचा जळून खाक झालो होतो तो दारू पिऊन. त्याच्यानंतर गुटखा खाणाऱ्याकडे गेलो तो पण सोपलो होतो गुटखा खाणारो. नंतर मग सिगारेट पिणाऱ्याकडे गेलो त्याचा दार उघडला. तो सिगारेट पिणारो जिवंत तो खुर्चीवरच बसलेलो होतो. तो म्हणता अरे म्हणता त्याका म्हणता वर्षभर पुरा तेवढे दारू दिलंय. तो म्हणता 6 महिन्यातच दारू पिऊन म्हणता मेलो. नंतर म्हणता गुटखा खाणाऱ्या गुटखा दिले तो म्हणता 2 महिन्यातच म्हणता गुटखा खाऊन मेलो. पण तू म्हणता अजून म्हणता असो जिवंत कसो काय. अरे म्हणता यमा त्याका म्हणता वर्षभर पुरा तेवढे दारू दिलं. मधल्याक म्हणता तू वर्षभर पुरा तेवढा गुटखा दिलं. माका वर्षभर पुरा तेवढे म्हणता सिगारेट दिलं. बापूस म्हणला तुझं माचीस कोण म्हणा तुझं बापूस देत म्हणा आणून. बघा कसे गोल्ड मेहनत 50 तोला धमाल होणार इथं मस्त प्रश्न नाही. बाकी मजेत ना. बरं इथे तुमच्या वरचे गेलेले येतात की इलेले जातात ते वयानुसार बुवा आता जाणार ते. पण बघा तुम्ही आज एवढे वय झालंय त्यांचं पण चेहरा बघा कसा टवटवी झाला. आम्ही यंदा बुवा 50 मारली म्हणजे हाफ सेंचुरी मारले. आता पहिलं पण मी असं गुडगुडीत होतो बुवांसारखे असे गाल बिल असे लहान असताना गुडगुडीत होत असो. ते माझे आईचे मैत्रिणी यायचे आणि माझे गाल वाढायचे. पेडणेकरी तुझा मुलगा किती गोंडस आहे किती क्यूट आहे असे गाल वाढायचे. आणि आम्ही याला नेऊ का हो घेऊन जावं मग तुमका समजत काय लायकीचा होतो लहान असताना. आणि त्या दिवशी बुवा घरी हळदी कुंकू होता. माझ्या घरी हळदी कुंकू होता. माझ्या माघारणीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या. माझी माघारीने म्हणता हो ह्या जावाने ह्या घेऊन यावा जावानी ह्या आणा बाजारात जावानी ते आणा. मी आपला आणतोय त्यांचा आपला महिला मंडळाचा हळदी कुंकू चालू होता. त्याच्यातली एक मैत्रीण बुवा म्हणता माझ्या माघारने पेडणेकरने तुझा नवरो किती छान आहे ग. पण माझी बायको अशी बोलली नाही 2 दिवस घेऊन जावा म्हणून.
अरे हे म्हणत असलेला इटम नाही असो कारण काळ बदलत चाललाय बंधूनो काळानुसार वागलं पाहिजे सध्या मोबाईलचा जमाना आलेला आहे सगळे मोबाईल मध्ये रंग झालेले आहेत लहानांपासून थोड्या थोरांपर्यंत मोबाईल हळूहळू माझ्या गुड्या बदलायला सुरुवात करतोय Bye.
धन्यवाद.